स्टॉक मार्केटमध्ये करिअर करायचं आहे, स्ट्रॅटेजी डिवाइज केलेली आहे किंवा कोणाकडनं कॉपी केलेली आहे, बॅक टेस्टही केली आहे, त्याच्यावर काम केलेलं आहे, ती रिझल्ट्स पण देते आहे, पण अजूनही सिस्टमॅटिक अप्रोच नाही आहे. मी जे करतोय त्या गोष्टीला एक वळण नाही आहे, एक डिसिप्लिन नाही आहे. कधी एकाच दिवशी माझं 30-35 हजार प्रॉफिट होऊन जातो, मी खुश होतो, आनंदी होतो. दुसऱ्या दिवशी 16,000 लॉस होतो, मी फ्रस्ट्रेट होतो. तिसऱ्या दिवशी 50,000 लॉस होऊन जातो. हे जे डेव्हिएशन आहे हे इतकं मोठं आहे की हे आउट ऑफ कंट्रोल आहे. माझी बॅलन्स शीट वर्षाच्या एंडला जेव्हा मी IT रिटर्न्स फाईल करतो तेव्हा निगेटिव्ह दिसते, पण ती एवढी निगेटिव्ह आणि एवढी हॅपहॅझार्ड दिसते की माझ्या लक्षातच येत नाही की मी काय चुकतोय. एखादा महिना प्रचंड पॉझिटिव्ह जातो, दुसरा महिना सगळं मागच्या 3 महिन्याचं प्रॉफिट घेऊन जातो. ह्या प्रॉब्लेमनी जर तुम्ही सफर करत असाल आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सिस्टीम आणायची असेल, एक डिसिप्लिन आणायची असेल, तर तुम्ही ह्या व्हिडिओवरती आला आहात. हे मी म्हणेन ही दैवीच काहीतरी शक्ती आहे की तुम्ही ह्या व्हिडिओवरती लँड झालात. हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आलेला आहे. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सिरियसली ह्या व्हिडिओला फॉलो करा. तुमचा जर ट्रेडिंगचा जर्नी जास्त स्ट्रक्चर्ड आणि डिसिप्लिन होईल हे मी तुम्हाला सांगतो. काय, कुठल्याही ट्रेडरला प्रॉफिटेबल होण्यासाठी 4-1 वर्ष तर लागूनच जातात, पण ह्या 4-5 वर्षांच्या जर्नीमध्ये ना पहिले 3-3.5 वर्ष तो फक्त चाचपडत असतो की माझी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, मी त्या स्ट्रॅटेजीवरती कसं काम करायला पाहिजे. स्ट्रॅटेजी शोधण्यामध्ये वेळ निघून जातो. स्ट्रॅटेजी शोधल्यानंतर त्याच्यावरती बॅकटेस्ट करण्यात, त्याच्यातनं प्रॉफिट काढण्यामध्ये, लॉसेस असतील ते पचवण्यामध्ये वेळ निघून जातो. प्रचंड पैसा तुमचा जातो. मी असे ट्रेडर्स बघितलेत की ज्यांनी 40-40 लाख रुपये घातलेले आहेत, वडिलोपार्जित जमीन विकून तो पैसा मार्केटमध्ये घातलेला आहे आणि तो सगळा ड्रॉडाऊन मध्ये गेलेला आहे. त्यांचा अकाउंट ब्लो अप झालेलं आहे, म्हणजे झिरो झालेलं आहे. ह्या ट्रेडर्सचा एक जर तुम्ही कॉमन दुवा शोधलात तर यात लक्षात येतं की हे ट्रेडर्स सिस्टीम फॉलो करून काम करत नव्हते, हॅपहॅझार्ड ट्रेड्स घेत होते. त्यांच्या क्वांटिटीवर, म्हणजे विकत घेण्याच्या क्वांटिटीवरती किंवा त्यांच्या नंबर ऑफ पॉइंट्स घेण्यावरती कंट्रोल नव्हता, ताबा नव्हता. अकाउंटमध्ये पैसे टाकले, सगळेच्या सगळे उडवून ला, सगळेच्या सगळे ट्रेडमध्ये टाक, ट्रेड लॉसमध्ये गेला, अख्खा अकाउंट ब्लो अप झालं, अख्खा अकाउंट झिरो झालं. आणि हे रिपीटेडली होत आहे आणि ह्या रिपिटेशन मधनं, ह्या चक्रामधनं ते बाहेरच पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं काय होतं, लॉसेस होतात. इतकं ते फ्रस्ट्रेशन होतं, इतके डिप्रेशन मध्ये जातात की ते पहिल्या 2.5-3 वर्षामध्ये 90% ट्रेडर्स ट्रेडिंग सोडून देतात. आपल्याला जर लॉंग टर्म ह्या धंद्यात, या मार्केटमध्ये राहायचं असेल तर पहिला मूलमंत्र आहे की तुमचं कॅपिटल वाचवा. तुम्ही तुमचा कॅपिटल, तुमच्या जेवढी ट्रेडिंग शिकण्याची जर्नी आहे त्या अख्ख्या जर्नीमध्ये तुम्ही ते वाचवून कॉन्झर्व करू शकला पाहिजे, तर तुम्हाला नंतर ट्रेड करता येईल. तुम्ही जर पहिल्या 2-1 वर्षामध्ये सगळं कॅपिटल ब्लो अप केलं ना, तर तुम्हाला नॉलेज येऊन, तुम्हाला समजून, तुम्हाला त्यांची स्ट्रॅटेजी डेव्हलप करूनही उपयोग नाही आहे. कारण ट्रेड करायला कॅपिटलच राहणार नाही, तर तुम्ही पैसे रिकवर कसे कराल, पैसे कमवाल कसे आणि श्रीमंत कसे व्हाल. तर पहिला मूलमंत्र आहे की तुमचा कॅपिटल कॉन्झर्व झालं पाहिजे. आणि दुसरा मंत्र आहे की तुमचा टाइम जो 4 वर्ष लागणार आहे तो फ्रुटफुल कसा असला पाहिजे. तुम्ही जर 4 वर्षापैकी 3 वर्ष चाचपडतच राहिलात तर शेवटच्या 1 वर्षामध्ये तुम्ही फार फार तर काही कमवाल आणि 5व्या वर्षी तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. पण जे पहिले 3 वर्ष आहेत ते सुद्धा जर तुम्ही शेवटच्या 1 वर्षात जे शिकणार आहात ते तुम्ही पहिल्या वर्षापासून जर इम्प्लिमेंट करू शकलात तर हे 3 वर्ष सुद्धा तुम्ही कमी करू शकता. 3च्या ऐवजी जर तुम्ही एका वर्षामध्ये ते संपूर्ण जर्नी कव्हर केलात तर दुसऱ्या वर्षात तुम्ही प्रॉफिटेबल होतात. आय नो थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत असेल तुम्हाला, पण आपण डायरेक्ट स्ट्रक्चरवरती बोलू म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय ते. एका नॉर्मल मिडल क्लास माणसाला जर ट्रेडिंग करायचंय निफ्टी, बँक निफ्टी किंवा इंडियन स्टॉक्स मध्ये, तर एक डिसेंट कॅपिटल काय लागतं हा जर आपण विचार केला तर मी सांगेन वर्षाला 2 लाख पुरेसे आहेत. टू स्टार्ट विथ, टू लर्न, टू मेक एरर्स, चुका करा, ब्लो अप करा तुमचे अकाउंट्स, पण याच्यासाठी वर्षाला 2 लाख पुरेसे आहेत. मी एक स्ट्रक्चर डिसाईड केलंय, डिवाइस केलेलं आहे, जे मी माझ्या स्टुडंट्सना पण शिकवत असतो. आज मला वाटलं की आपण ह्या युट्यूबवर टाकून जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवावं, म्हणून मी हा प्रयत्न करतोय. तुमच्या ट्रेडिंग शिकण्याच्या प्रोसेसला युनिव्हर्सिटीमध्ये जसं आपण इंजिनिअरिंग किंवा एखादी डिग्री घेण्यासाठी जो अभ्यासक्रम करतो त्या ऍडमिशनच्या दृष्टीने बघा.
माझा हा 4 वर्षाचा कोर्स आहे. या 4 वर्षाची फी आहे 6 लाख, 8 लाख, 4 वर्षासाठी म्हणून 8 लाख. आणि ह्या 8 लाखासाठी मी युनिव्हर्सिटीला ते देणार आहे. म्हणजे मार्केट माझा गुरु आहे किंवा माझी युनिव्हर्सिटी आहे, त्याला मी ते पैसे देणं लागतो, ते देणार आहे. त्यातनं मला जे नॉलेज मिळणार आहे या पुढच्या 3 किंवा 4 वर्षामध्ये, त्या नॉलेजमधनं मी त्याच्या पुढच्या वर्षी वगैरे प्रॉफिट्स कमवणारे, प्रॉफिटेबल होणारे. हा जो मी पैसा देतोय हा मी माझ्या नॉलेज गेन करण्यासाठी म्हणून देतोय, ही डिग्री कमवण्यासाठी म्हणून मी देतोय. ह्या दृष्टीने बघा. आपण एक एक्झाम्पल घेऊन त्या एक्झाम्पलच्या दृष्टीने हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी अज्युम करतोय की माझा ट्रेडिंगचा कोर्स आहे 3 वर्षाचा. माझ्याकडे कॅपिटल अवेलेबल आहे 6 लाख रुपये. आता हे 6 लाख रुपये मला 3 वर्ष पुरवायचे, त्यातनं मला प्रॉफिट मिळेल ही अपेक्षा नाहीये. पण माझा जो काही एक्सपेन्स आहे, माझं जे शिक्षण आहे, त्या शिक्षणासाठी मला हे 6 लाख रुपये लागणार आहेत. आता मी काय करतो, मी 6 लाख रुपये काढून माझ्याकडे कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटमध्ये ते डिपॉझिट करतो. म्हणजे मी बँकेची FD करेन किंवा म्युच्युअल फंड्स करेन. कारण मला 6 लाख पहिल्या दिवशी लागणार नाही आहेत, मला 6 लाख टप्प्याटप्प्याने लागणार आहेत. मी FD करून ठेवतो आणि मी ते अशा दृष्टीने वापरेन की हे पुरवून मला ओव्हर अ पिरियड ऑफ 3 इयर्स हे वापरायचे. 6 लाख रुपये 3 वर्षांसाठी म्हणजे वर्षासाठी 2 लाख रुपये झाले. 2 लाख रुपये मला एका वर्षामध्ये ब्लो अप करायचे. हे पैसे माझे नाही आहेत, ही माझी युनिव्हर्सिटीची फी आहे आणि ही मला देणं आहे. या दृष्टीने मी बघतोय. आता हे 2 लाख रुपये मी कसे वापरणार, तर मी एका वर्षात 4 क्वार्टर्स असतात. प्रत्येक क्वार्टरला मी 50,000 रुपये विड्रॉ करणार. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पहिल्या क्वार्टरला मी पहिल्या दिवशी 1 जानेवारीला 50,000 रुपये विड्रॉ करून माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकतो. पुढचे 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने मला 50,000तच जे काही ट्रेड करायची ती करायची आहे. जर माझे 50,000 मला पूर्ण 3 महिने पुरले तर मी 31 मार्चला विड्रॉ करेन. 1 एप्रिलला पुन्हा 50,000 रुपये टाकेन. जो माझा प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो माझा पहिल्या 3 महिन्यामध्ये मी ते अकाउंट क्लोज करेन. क्लोज इन द सेन्स, तो माझा जो काही हिशोब आहे तो मी बंद करेन. जास्त प्रॉबेबिलिटी अशी आहे की ॲज अ बिगिनर आपण ते 50,000 रुपये पहिल्या महिनाभरामध्येच उडवून टाकाल, लो अप कराल, झिरो कराल. हरकत नाही. आपल्याला ह्याच्यावरच काम करायचंय. आपल्याला ह्याच डिसिप्लिन आणायची आहे की मी हे पैसे 3 महिने 50,000 रुपये कसे पुरवेन. आता जेव्हा मी 50,000 रुपये 3 महिन्यासाठी म्हणतो, तसं आपण एक स्टेप आणखीन खोल जाऊया. 3 महिन्यांना 50,000 म्हणजे महिन्याला 16,500. माझ्याकडे जर मी अज्युम केलं की एका महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग डेज असतात, तर मला 16,500 20 दिवसांमध्ये पुरवायचे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज दिवसाला फक्त 800 रुपये. म्हणजे मी दिवसाला फक्त 800 रुपयाचा लॉस घेऊ शकतो. एवढीच माझी कॅपॅसिटी आहे. माझा 800 रुपयाच्या वर लॉस झाला तर मी ट्रेड कट करणार, मी बाहेर पडणार. त्या दिवशी नो ट्रेड, दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. ही डिसिप्लिन आली पाहिजे. दिवसाला 800 रुपयाचा लॉस, महिन्याला 16,000चा लॉस, 3 महिन्याला म्हणजे एका क्वार्टरला 50,000चा लॉस. एवढीच माझी कॅपॅसिटी आहे. मी ह्याच्या पलीकडे जाणार नाही. हा जर डिसिप्लिन, ही जर काय म्हणतात प्रॉफिट किंवा लॉस कमी करण्याची तुमची जर का टेंडन्सी झाली आणि तुमचा माइंडसेट झाला की नाही बाबा मी 800 पेक्षा जास्त लॉस घेऊ नाही शकत, बरं 800च्या वर लॉस होत असेल तर ही ट्रेडच नको, तुमचं ट्रेडिंगच्या नंबर्स कमी होतील. ओव्हर ट्रेडिंग तुम्ही करणार नाहीत. कारण लॉस मेकिंग ट्रेड असेल, तुमच्या रिस्क रिवॉर्डला तुम्हाला जर ते साजेसन असेल तर तुम्ही ते ट्रेडच घेऊ नका. तो दिवस त्या ठिकाणी थांबवून घ्या. 800 रुपये क्रॉस होताच कामा नये. ही डिसिप्लिन ठेवा पहिल्या दिवसापासून. तुमच्या पहिल्या क्वार्टरमध्ये 50,000 गेले, दुसऱ्या क्वार्टरमध्ये 50 गेले. मी म्हणेन वर्स्ट सिनेरिओ 4ही क्वार्टर्समध्ये तुमचे 50,000 रुपये जरी गेले तरी वर्षाचा तुमचा लॉस हा 2 लाखाच्या वर जात नाही. वर्स्ट कम सिच्युएशन 2 लाख रुपये तुमचा वर्षाचा लॉस आहे. म्हणजे तुम्ही वर्षभर 2 लाख रुपयामध्ये जे काही तुमचं शिकणं आहे, जे काही नॉलेज गेन करणं आहे ते 2 लाखातच करतात. ही सिस्टीम ठेवा, ही डिसिप्लिन ठेवा. तुमचा फर्स्ट क्वार्टर कदाचित तुम्ही एका महिन्यातच 50,000 उडवाल. पुढचे 2 महिने हातावर हात ठेवून बसा, ट्रेड घेऊ नका. ही शिक्षा आहे तुमची. पुढचे 2 महिने तुम्ही पूर्ण मार्केट बघा, ऑब्झर्व करा,
बॅक टेस्ट करा, तुम्हाला जे दिसतंय किंवा जे तुमच्या मार्केटमधलं तुमचं अनालिसिस आहे ते वहीवर लिहा. हे तुमचं फ्रस्ट्रेशन तुमच्या मनामध्ये येऊ द्या की अरे माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे, माझा सेटअप आलाय पण मला ट्रेड घेता येत नाहीये. हे फ्रस्ट्रेशन मनामध्ये येऊ द्या, ते मनाला तुमच्या पोक करू द्या, तुम्हाला तिथे टोचू द्या. मग तुम्ही पुढच्या क्वार्टरमध्ये ते 50,000 जास्त जपून वापराल. जे तुम्ही आज पहिल्या 1 महिन्यामध्ये ब्लॉक केलेत ना, ते पुढच्या क्वार्टरमध्ये तुम्ही 2 महिने टिकवू शकाल, त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये ते 3 महिने टिकवू शकाल आणि प्रॉबेबली चौथ्या क्वार्टरमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल सुद्धा होऊ शकाल. पण हे फर्स्ट डे पासून जर तुम्ही केलं आणि सक्सेसफुली रिलिजियसली केलं, डिसिप्लिननी केलं तर आणि तरच शक्य. आज मी लोक बघतोय जे 40-40 लाख रुपये देऊन जे शिकतायत ते तुम्ही 2 लाख किंवा 4 लाखामध्ये शिकून तुम्ही त्या डिसिप्लिनला एक अवगत होऊन जातात. तुम्ही त्या डिसिप्लिन तुमच्या अंगवळणी पडते. हे स्ट्रक्चर आणि ही स्ट्रॅटेजी जरूर आणि जरूर इम्प्लिमेंट करा. त्याचे परिणाम काय होतात ते डॉक्युमेंट करा. हा, या संपूर्ण जर्नीमध्ये जर्नल लिहिणं हे विसरू नका. मी पहिल्या दिवशी ट्रेड घेतली किंवा माझा इतका लॉस झाला, मी पहिल्या महिन्यामध्ये माझा काय हे होती पोझिशन होती प्रॉफिट आणि लॉस मध्ये, मी कितपत कॅपिटल कॉन्झर्व करू शकलो. माझे 3च एम्स आहेत: कॅपिटल कॉन्झर्व करणे, लॉस मिनिमाइज करणे आणि प्रॉफिट मॅक्झिमम करता आला तर ठीक आहे, नाही तर जेवढा आहे ते प्रॉफिटेबल पोझिशन मध्ये क्लोज होणे. माझं कॅपिटल जर कॉन्झर्व झालं ना, मी जर माझी डाऊन साईड सांभाळली ना, तर अपसाईड बसायला द्यायला मला देव बसलेला आहे. माझ्याकडे मी लॉस जर का हे केले, कंट्रोल केले, तर माझा प्रॉफिट इन्फायनाइट होऊ शकतो. देव बसलेला आहे, तो देणार आहे मला पैसा. पण माझा लॉस तर मला सांभाळणं पाहिजे. मी झोळी घेऊन उभा आहे आणि त्या झोळीला छिद्र असेल तर माझ्या हातामध्ये काय येणार आहे? हा ॲटिट्यूड ठेवा. कॅपिटल कॉन्झर्व करायला शिका. डिसिप्लिननी तुम्ही वर्षाला 2 लाखाच्या वर कॅपिटल लूज करणार नाही, ह्या दृष्टीने काम करा. 3 ते 4 वर्ष, मस्ट कम वर्स्ट 4 वर्ष तुमचे 8 लाख रुपये तुमच्या ह्या एज्युकेशनसाठी तुम्हाला देणं आहेत, ह्या दृष्टीने काम करा. तुम्ही तुमचा ट्रेडिंगचा जर्नी, प्रॉफिटेबल होण्याचा जर्नी 4 वर्षाचा 2 ते 2.5 वर्षावरती नक्कीच येईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे फॉलो करा आणि ह्या गोष्टीचा रिझल्ट, परिणाम काय होतोय तो माझ्याशी नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवा ज्यांना ट्रेड करण्याची इच्छा आहे पण अजून दिशा मिळत नाही, अजून माहित नाही की काय करायचंय किंवा स्ट्रक्चरल अप्रोच नाहीये. आणि तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हा जास्तीत जास्त पोहोचवा. या गोष्टींचा परिणाम काय आहे किंवा या गोष्टींमध्ये तुम्हाला काही ऍडिशन करायचे असतील तरी मला नक्की सुचवा. आय एम ओपन फॉर ऑल द सजेशन्स. माझं नाव आहे मनीष जोशी आणि माझं यूट्यूब चॅनल आहे जोशी मनीष पी. फॉलो करा आणि सगळ्यांनी आपला जर्नी प्रॉफिटेबल करण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. थँक्यू सो मच.